नागपुर में महानाट्य व महासंस्कृति का कार्यक्रम यशवंत स्टेडियम में आयोजित किया गया है। 13 जनवरी से 15 जनवरी 2024 के दरमियान जनता राजा नामक यह महानाट्य प्रस्तुत किया जाएगा। इस महानाट्य कार्यक्रम की सविस्तृत जानकारी आज जिलाधिकारी कार्यालय में नागपुर के जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने पत्रकार परिषद में अपने संबोधन से दी। लोकांसाठी काय काय व्यवस्था केली आपण कुठे यशवंत स्टेडियम मध्ये सगळं बसण्याचं पाण्याचं सोय आहे, टॉयलेटची सोय आहे. कारण याच्यामध्ये दिवसभराचं नाही आहे. तुम्ही 6:30ला येणार आणि 9:30ला चालत जाणार. तर आपल्याला मधामध्ये फक्त टॉयलेट यूज करावं लागेल आणि आपल्याला काही जर खायचं वगैरे असेल तर बाहेर ऑलरेडी आपलं ते मार्केट आहेच, तिथं आपण करू शकतो आणि पाण्याची सोय आपण केलेली आहे. एक तो पार्किंग का कैसा व्यवस्था किया जा रहा है और दूसरा वो एरिया में रोड अपना कंजेस्टेड वाला रोड बंद होने की वजह से ट्रैफिक जैम उसमें डीसीपी ट्रैफिक साहब उस दिन आए थे, उसमें रोड डाइवर्जन भी करेंगे और पार्किंग के लिए वहाँ पे 2 पास में स्कूल्स है 500 मीटर पे, उनके ग्राउंड देने वाले हैं. और हम ये भी आह्वान करते, मैं आगे बताने वाला था, अभी आपने अच्छा पॉइंट रेस किया है कि हमने मेट्रो को रिक्वेस्ट की है कि वहाँ पे मेट्रो स्टेशन है, दूर से लोग आएंगे गाड़ी में लाने के लिए. हमने उनको बोला है कि शो 9:45 बजे खत्म होता है तो 12 बजे तक उस दिन मेट्रो शुरू रहेगी, सो दैट लोगों को कार से बाइक से आने की जरूरत नहीं. आप मेट्रो से आओ और मेट्रो से आपको घर जाने तक आपको आसानी से उपलब्ध करके देंगे. और एडिशनली शटल सर्विस के लिए कॉर्पोरेशन की इलेक्ट्रिक बसेस अपन वहाँ रखेंगे. रात को 12 बजे तक शुरू रहेगी मेट्रो. मैंने आज रिक्वेस्ट की है, आई होप कि कलेक्टर की रिक्वेस्ट मान लेंगे, वो मुझे लगता है करेंगे. और ये लोग यानी लोगों के लिए ही है तो करेंगे. इसके पहले भी मेट्रो ने मदद की है अपनी, तो इसमें भी वो करेंगे. तो 3 दिवस राहील सर, 13, 14, 15. सर जे पासेस आपण देत आहे त्याच्यावर तारीख पण असेल आणि तारीख कॅपॅसिटीनुसार त्याच्यामध्ये 3 केलेला आहे आपण. एक फक्त 200 सीट जे कव्हरेज नाही सांगतो मी, 4 कॅटेगरी आहे. एक निमंत्रित म्हणजे जे सन्माननीय आहे, आपले मंत्री महोदय झाले, सेक्रेटरी मॅडम झाले, त्यांच्यासाठी आपल्याला फक्त ते एन्क्लोजर 200 लोकांचं केलं आहे. त्याच्यानंतर व्हीव्हीआयपी आहे 2000, 2 बॉक्सेस, त्याचे आपण 2000 पासेस केलेले आहे, म्हणजे डेली 2000, 2, 2, 2 तर 6000 हे झाले. त्याच्यानंतर वीआईपी आहे 4000, 4, 4, 4 वो 12 हो गए. और ऊपर का जो स्टेयर केस है वहां पे हम 5 से 6000 लोग बिठाएंगे, तो वो 6, 6, 6, 18 वो हो गए. अदरवाइज आपण काही फीसच ठेवली आहे का पासेसची फीस? नाही, फ्री आहे, निःशुल्क आहे सगळ्यांना. सर सांस्कृतिक महोत्सव जो होने वाला है रामटेक उसमें क्योंकि ट्रांसपोर्टेशन के लिए कैसा याला तो प्रश्न होता की गेल्या काही वर्षात अनुभव बघता लोकल नागपूरचा वगैरे रामटेकला जात नाही. कालिदास महोत्सव आजपर्यंत झाले नागपुरात इथून, तर गेल्या काही वर्षांना अनुभव की नागपुरातला वर्गच जात नाही. त्यामुळे अनेक कार्यक्रमांना लोक मुकतात रामटेकला. रामटेकचा कार्यक्रम कालिदास महोत्सव तो नागपुरात घेण्यासाठी काही वर्षानंतर तिथला कॅन्सल करू असा शास्त्राचा अनुभव आहे. मी रामटेकला सगळा सांस्कृतिक महोत्सव करताय तर लोकांची काही यात्याची व्यवस्था, कारण इथून रामटेकला जाणे किमान 1.5 तास लागतो. सांगतो ना, ज्यांच्याकडे तिथे आता आपल्याला पार्किंगची व्यवस्था होणार, कारण रामटेक यासाठी ठेवलं की ऍडजॉइनिंग तालुके पण येईल, त्याच्यामध्ये ऍडजॉइनिंग स्टेट के भी लोग आ सकते हैं, मेजर नेबरिंग एमपी का. और जो लोग बस से जाना चाहेंगे उसके लिए एमएसआरटीसी को स्पेशल बसेस भी शुरू करवाएंगे. आणि बाकी ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे ते स्वतःच आपल्या व्हेकलने जाऊ शकतात. आणि मला असं वाटतं जागतिक दर्जाचे कलाकार जाऊ शकतात. लोक इथून मुंबईला शो बघायला जातात. आतापर्यंत जागतिक दर्जाचेच कलाकार तिथे आले होते, पण लोक येतच नव्हते. हा अनुभव शासनाचा कालिदास महोत्सवाला 200-300 लोक राहायचे कार्यक्रमात. ओके, मी स्वतः 4 कव्हर केले म्हणून बघूया होप फॉर पॉझिटिव्ह. कारण लोक नागपूरच्या रामटेकला जात नाही. ओके, त्याच्यामुळे मग रामटेकला आपण करतोय 4-5 दिवसाचा महोत्सव, तर लोकांची जाणीव आम्हाला जेवढं तो रद्द करून मग नागपूरला घेण्याचा करायचं महोत्सव. नाही तसं होणार नाही, कॅन्सल करून आपण नाही सांगतो मी. रामटेक ऐवजी सावनेर का बरं नाही निवडण्यात आलं? सावनेर बल्कि मोठं तहसील आहे नागपूर जिल्ह्यात. तर कालिदास महोत्सव होतो ना आपल्याला, आता पुन्हा हे घ्यायचं, मग पुन्हा कालिदास महोत्सव घेणार, पैसा पण तेवढा लागतो ना शासनाला. एकत्रित करून आपल्याला करता येईल. एंट्रीचे गेट असतील तर कुठकुठले 7 पूर्ण गेट बोलणार आपण. 7 गेट तुमच्या तिकीटवरच लिहून राहील ते कोणता गेट कलर कोडेड पास आहे. गेट नंबर 1 लाल कलरचा पास, लाल कलरचा, तिथूनच जायचं. आपण तिथे सेक्टर बनवले. जर तुम्ही गेले असेल यशवंत स्टेडियमला तर टोटल स्टेडियमला 14 गेट आहे, त्याच्यामध्ये 6 गेट पॅक होणार, कारण ते स्टेज आहे. इकडे समोरचे जे 7 गेट आहेत प्रत्येक गेट मधून आपल्याला एंट्री ठेवायची आहे. सर ये सांस्कृतिक महोत्सव जो 22 तारीख को भी है, तो 22 तारीख को भी ऑलरेडी एक नेशनल इवेंट हो रहा है. तो सुबह रहेगा, नहीं तो शाम का है अपना. वो तो शायद राम मंदिर का जो है वो तो सुबह है ना, सुबह है, बरोबर है, सुबह है. अपना शाम का है 5:30 6 से. ठीक. खासदार क्रीडा महोत्सव पण आहे आपल्या नागपूर शहरामध्ये, तर यावर